यानंतर एक मोठी बातमी आहे। भैयाजी जोशी यांनी आपण मराठी आहोत याचं भान सोडलंय का असा सवाल आता केला आहे। भैयाजी जोशींच्या वक्तव्यावर राज ठाकरेंनी ही पोस्ट केली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी मुंबईमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही असं विधान केल्याचं ऐकलं। देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यामध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून 106 हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान, या सगळ्याबद्दल भैयाजी जोशींना माहिती नसेल असं अजिबात नाही, पण कायम महाराष्ट्राबद्दल किंवा मराठीबद्दलची अशी विधानं करायची याचं कारण काय असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। तर भैयाजी जोशींनी असंच विधान बंगळुरू किंवा चेन्नईमध्ये करून दाखवावं आणि भैयाजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का? उद्या समजा संघाच्या सोडाच तर इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असं विधान जर इतर राज्यामध्ये केलं असतं तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता। भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का असाही सवाल त्यांनी विचारलाय। सध्या MMR रिजनमध्ये चाललेला विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे जोशींच्या वक्तव्यातून सुरुवात होताना दिसतायत। हे काय चाललंय हे न समजण्या इतकी मराठी जनता दूधखुळी नाही, हे जोशींनी लक्षात घ्यावं। हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान पण जोशींनी सोडावं का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तर आत्ताच कोल्डप्ले नावाचा वाद्यवृंद मुंबईत येऊन गेला। त्याचे मुख्य गायक क्रिस मार्टिन हे देखील इथं येऊन मराठीतच बोलून गेले। त्या ब्रिटिश माणसालाही मुंबईत कोणती भाषा चालते आणि ही मुंबई कोणाची आहे हे समजतं, तर मग जोशी बुवांना हे समजू नये या असल्या काड्या घालून, अर्थात राजकीय हेतू असल्याशिवाय हे होणार नाही। नवा संघर्ष आपण उद्याला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवावं असं पोस्टमध्ये राज ठाकरेंनी लिहिलंय। बीडच्या शिरूरमध्ये तरुणाला अमानुष मारहाण करणारा सतीश भोसले भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे। तर या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सतीश भोसलेचा आणखी एक प्रताप समोर आल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सतीश भोसले कारमध्ये 500च्या नोटांचा बंडल फेकतानाचा व्हिडिओ शेअर केला। यावेळी हा कार्यकर्ता कोण आणि त्याच्याकडे एवढे पैसे आलेच कुठून असा सवाल दमानियांनी विचारला। मारहाणीच्या घटनेचं समर्थन केलेलं नाही, सतीश भोसलेवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली। सतीश भोसले कधीतरी माझ्याकडे येतो, तो काय उद्योग करतो मला काय माहीत असंही धस म्हणाले। मुंबईतील विद्याविहार इथे एका कार्यक्रमात RSSचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी एक वादग्रस्त विधान केलं। मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी बोलता आलंच पाहिजे असं नाही असं विधान केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं। भैयाजी जोशींनी महाराष्ट्राचा अपमान केलाय, हे मराठी विरोधी सरकार आहे, भैयाजी जोशींवर कारवाई झालीच पाहिजे असं आदित्य ठाकरे म्हणाले। महाराष्ट्रात प्रथम मराठी, बाकी सगळं नंतर, निवडणुकीसाठी यांच्या शब्दाचे खेळ सुरू आहेत अशी टीका रोहित पवारांनी केली। जयकुमार गोरेंनी संजय राऊतांसह रोहित पवारांविरोधात हक्कभंग दाखल केला। माझी बदनामी करण्याचा कट आखलाय, माझं यश खटकत असल्यानं बदनामीचा कट सुरू आहे असा आरोप जयकुमार गोरेंनी केला। विधिमंडळ समिती वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे। काँग्रेस वगळता सर्वच पक्षांकडून यादी सादर करण्यात आली आहे। 3 ते 4 दिवसात समित्यांच्या नावांची घोषणा होणार आहे। विधान परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून काही नावं चर्चेत आली आहेत। 5 पैकी 3 जागा भाजपच्या कोट्यातील आहेत। तर भाजपकडून राम सातपुते, जगदीश मुळीक, संदीप जोशी, संजय केनीकर, प्रमोद जठार यांची नावं चर्चेत आहेत। मुख्यमंत्री फडणवीस आज कोल्हापूरचा दौरा करणार आहेत, मात्र मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला इंडिया आघाडीसह शिवप्रेमींनी विरोध केलाय। या पार्श्वभूमीवर काही आंदोलनकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली। महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे। उद्धव ठाकरे, शरद पवार आणि वडेट्टीवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे। राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी झीशान सिद्दीकी आणि आनंद परांजपे यांच्या नावाची चर्चा आहे। विधानसभेत निवडून जे आमदार आलेले आहेत विधान परिषदेचे, तिथं ज्या जागा रिक्त आहेत त्या 5 जागांवर कुणाची वर्णी लागणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। माजी आमदार संजय कदम येत्या 13 मार्चला शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत, त्यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। त्यांनी दापोलीमध्ये पक्ष कार्यालयातील फोटो हटवला। बुलढाणा इथल्या सुटाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचावर लोखंडी रॉडनं हल्ला करण्यात आला। डोक्यात लोखंडी रॉड मारल्यानं काँग्रेस सरपंच निलेश देशमुख गंभीर जखमी झाले।
रत्नागिरीच्या देवरुखच्या तामाणे गावात जवळपास 30 लाखांचा पूल तयार करण्यात आला. मात्र हा पूल केवळ शोभेची वस्तू ठरलाय. या पुलावर चढण्या उतरण्यासाठी अप्रोच रस्ता नसल्यानं पूल पडीक आहे. सतीश भोसलेनं मारहाण केलेलं कुटुंब बीडच्या शिरूर कासारा पोलीस स्थानकामध्ये दाखल झालं. यावेळी सतीश उर्फ खोक्या भोसले विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. तर अन्य शेकडो जणही त्यांच्या सोबत होते. अहिल्यानगरमध्ये वडगाव गुप्ता या ठिकाणी अनेक नागरिक मागील 50 ते 60 वर्षांपासून वास्तव्य करतात. मात्र ही जागा शासनाची असल्यानं तिथं राहत असलेल्या अनुसूचित जाती जमातींना नोटीस बजावण्यात आली आहे. ही नोटीस रद्द करून त्यांना त्या जागी कायमस्वरूपी राहण्यास द्यावं अशी मागणी करत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षानं मोर्चा काढला आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण करताना ज्या हातामध्ये राजदंड धरला होता त्या महाराजांच्या उजव्या हाताचा ठसा पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झालाय. सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे पुण्यात मराठ्यांच्या देवघरातील शस्त्र दर्शन शिवप्रेमींसाठी आयोजित करण्यात आलं. त्याच प्रदर्शनात हा ठसा ठेवला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज विश्वविद्यालयाचा पत्रकारिता, अभियांत्रिकी आणि ग्रंथालय विभागांनी नेपाळमध्ये 10 दिवसीय शैक्षणिक दौऱ्याचं आयोजन केलं होतं. यावेळी विद्यार्थ्यांनी नेपाळच्या धार्मिक स्थळांना भेट दिली. शैक्षणिक दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि सांस्कृतिक समृद्धीचा अनुभव मिळाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये आजी आजोबांनी 14 वर्षाच्या नातीला 2 लाखांना विकलं. एका कुटुंबाकडून 2 लाख घेत मुलीचं लग्न लावून दिलं. तामिनी पथकाकडून मुलीची सुटका करण्यात आली आहे. जळगावात बेटी बचाव बेटी पढाव जनजागृतीसाठी महिला पोलिसांनी मोटारसायकल रॅली काढली. महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाला 10 वर्ष पूर्ण झाल्यानं ही रॅली काढण्यात आली. अलिबागमधील किहीम बीचवर कासवानं 150 अंडी घातली आहेत. किहीम ग्रामपंचायत आणि वन खातं या दोघांच्या मदतीनं कासवांच्या अंड्यांना संरक्षण दिलं जातंय. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बिगर शेतीची 1016 कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी बँकेनं तब्बल 4488 थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारलाय. या सर्वाधिक 4000 जणांवर 101 ची कारवाई करण्यात आली आहे. तब्बल 500 कोटी खर्च करून बनवलेल्या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचं समोर आलंय. कोदा खोती या रस्त्यावर भले मोठे तडे गेलेले आहेत आणि भेगाही पडल्या, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होतीये. तर तात्काळ रस्त्याची डागडुजी करा अशी मागणी नागरिक करतात. सातारा जिल्ह्यामध्ये नवीन महाबळेश्वर प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी पाटण तालुक्यातील बहुतांश गावांचा समावेश आहे. पण यावेळी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन नवीन महाबळेश्वरचा प्रकल्प राबवावा असं म्हणत पाटण तालुक्यातील 140 जणांनी हरकती पाठवल्या. अमरावतीमध्ये सरकारी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयामध्ये महिनाभरात 4 मोठ्या यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या. खासदार बळवंत वानखडे यांनी यानंतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान केला. हिंगोलीच्या बोरखेडी रामप्रसाद नगर या गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. काही किलोमीटरचा प्रवास करून महिलांना पाणी आणावं लागतंय. त्यामुळे गावात जलजीवन मिशनचं काम बोगस असल्याचा आरोप गावकरी करतायत. मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मार्च महिन्यामध्ये थंडीनं जोरदार कमबॅक केलाय. निफाडचा पारा घसरून 4.2 अंशांवर आला. तर कडक उन्हानंतर अचानक थंडीत वाढ झाल्यानं साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. कोकणात पारंपरिक शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे. शिमगोत्सव दरम्यान अनेक गावात पारंपरिक कला जपल्या जातात. देवाच्या पालखीसोबत खेळ सादर करण्याची पारंपरिक प्रथा शिमगोत्सवात जपली जाते. अकोल्यात पिंपळगाव चांभोरे ते धाकली रोडवर ट्रॅक्टर पलटी झाला. त्यामुळे चालक त्याखाली दबला गेला. बचाव पथकानं दबलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढलं. समुद्रात भरती आल्यानं खाडीतील खारं पाणी थेट शेतात घुसल्यानं वेंगुर्ल्यामधील चिपी गावातील नागरिकांच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय. या ठिकाणी असलेला बंधारा बांधणीचं काम रखडल्यानं शेतकऱ्यांना वारंवार नैसर्गिक आपत्तींना सामोरं जावं लागतंय. पुणे विभागातील रेल्वे बुकिंग फुल झालं आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे 2 महिने रेल्वेचं बुकिंग फुल झालं. तर दुसरीकडे 30 एप्रिलपर्यंत पुण्यातून धावणाऱ्या बऱ्याच गाड्या फुल झाल्या. अंबरनाथ शहरातील मोरिवली MIDC भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे.
रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले, त्यामुळे नागरिक प्रचंड हैराण झालेत. खड्डेमय रस्त्यातून मार्ग काढताना नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. रत्नागिरी जिल्ह्यातील कासवांचं गाव अशी ओळख असलेल्या मंडणगड वेळा समुद्र किनाऱ्यावरून ऑलिव्ह रिडले कासवांच्या प्रजातीची 250 पिल्लं समुद्रात झेपावली आहेत. यावेळी कासव महोत्सवाला भेट देण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली. वाशिम जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाकडून 1,36,22,000 रुपयांचं नियोजन करण्यात आलंय. शासनानं विहिरींच्या अधिग्रहणावर भर दिलाय, तर टँकरमुक्त गावांची संख्या वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. परभणीच्या सेलू तालुक्यातील आहेर बोरगाव इथं शॉर्ट सर्किटनं घराला भीषण आग लागली. आग लागल्यानंतर घरातील सिलेंडरचाही स्फोट झाला, त्यामुळे या स्फोटात घरातील कापूस आणि इतर साहित्य जळून खाक झालं. पालघरमध्ये विचित्र अपघात झाला आहे. भरधाव बोलेरोनं स्कूटीसह जीपला जोरदार धडक दिली, तर या अपघातामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आणि 6 जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर मात्र बोलेरो चालकानं पळ काढला. सार्वजनिक ठिकाणी स्तनदा मातांना तान्ह्या बाळांना स्तनपान करता यावं यासाठी हिरकणी कक्षाचा आधार असतो, पण अकोल्यातील मध्यवर्ती बस स्थानकावरील हिरकणी कक्ष सातत्यानं कुलूप बंदच असतं, त्यामुळे मातांसह बालकांची गैरसोय होतीये. भाईंदर पूर्वेला एका इमारतीमध्ये एका सिक्युरिटी गार्डनं चिमुकल्याला निर्दयीपणे बेदम मारहाण केली. मुलानं फेकलेल्या पाण्यानं भरलेला फुगा वॉचमॅनला लागला, त्यामुळे संतापून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मालेगावातील बनावट जन्मदाखले प्रकरणी एसआयटीनं कारवाई केली आहे. एसआयटीनं तब्बल 2,979 जन्मदाखले रद्द केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करून 14 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे इथं भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त देवाभाऊ केसरी बैलगाडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही भव्य बैलगाडा स्पर्धा पाहण्यासाठी बैलगाडा प्रेमींनी गर्दी केली. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनानं कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव इथल्या 30 वर्षांपासून असलेली अनेक अतिक्रमणं हटवली आहेत. या कारवाईमुळे अनेक गोरगरिबांचे संसार उघड्यावर आले, तर पुनर्वसन केलं जावं अशी मागणी करण्यात आली आहे. साताऱ्याच्या जावळी तालुक्यातील मेढा गावात मूक मोर्चा काढण्यात आला. संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येचा निषेध करण्यात आला. वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी असूनही मोठ्या प्रमाणामध्ये दारू विक्री केली जाते. वर्धा शहरातील एका घरात पोलिसांनी छापा मारला. घराची झडती घेतली असता दुचाकीच्या डिक्कीत देशी विदेशी दारूचा साठा सापडला. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चिंचेची आवक निम्म्यानं घटलेली आहे, पण तरीही शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्यानं त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.